वहिनी बरं आहे का आता? आम्हा लढूनच राहिले का तुम्ही? अजूनही लढूनच राहिले का? जी लढता काय लिहिजे आता? जे झालं ते झालं, काय लढून राहिले आता? संध्याकाळपर्यंत सुट्टी होणार आहे, घरी जा जा. मी का नाही आता हे पेपरले चालली. मी थांबणारच आहे म्हणा इकडे 2-4 दिवस. हे आपले श्यामजी गेले घरी. तर तब्येतीकडे लक्ष द्या आणि लढू नका वहिनी. लढणं बंद करा आता, जे झालं ते झालं. रडू नका बरं तुम्ही. रडणं बंद करा. तुमचंच चुकलं ना वहिनी. सोबत गेले असते त्या दिवशी तर काय असं झालं असतं जी. लवकरात लवकर तुम्हाला दवाखान्यात पोहोचले असते. आता दादाले घरी झाले, तुमचं ते तिकडे तडपणं. किती वेळ गेला त्याच्यात. आता जे झालं ते झालं. आता एवढे लढू गिडू नका. नुसतं सारखं रडणं ते तब्येतीवर असर पडून राहिला ना तुमच्या. काय लढता आता? आई कुठं आहे माईवाली? आईले आवाज देता का? आईले आवाज दे ना. आईले आवाज द्या. माय पोट दुखून राहिलं. डॉक्टरले सांग म्हणा थोडंसं. आईले म्हणा डॉक्टरले बोलावं म्हणा, पोट दुखून राहिलं मायला. आईले आवाज द्या बरं. हो देतो ना आईले तुमच्या आवाज देतो. बोलली नाही बाई धड थोडीशी. आई कुठं आहे? आई व आई आजी, तुमची आई ना वहिनी नाही का आंघोळ करायला घरी गेल्या वहिनी. संध्या येऊन राहिली आणि दादा आहे तिथं मेडिकल घेऊन येऊन राहिला. दादा आहे, दादाला आवाज दिला मी, दादाला पाठवतो. तुमची आई नाही आहे, येऊन राहिली आई तुमचीवाली. आंघोळ करायला लय वेळच्या गेल्या त्या घरी, आता येणच. ठीक आहे. तुमच्या भावाला आवाज द्या बरं थोडंसं. तुमच्या भावाला काम आहे थोडंसं. देतो ना मी, आवाज देतो ना. तुम्ही रडणं बंद कर ना. आता काही सारख्या लढतच राहता का वहिनी? अजून तब्येत खराब करा. नाही लढत जी, पण काय करू, खाली वाटून राहिलं सगळं पोट. कसं तरी वाटून राहिलं जी. शेतात आहे, खाली झालं सगळं. कसं तरी वाटते जी. संध्याताई मायामुळे होय का? तर मी त्या दिवशी जायला पाहिजे नव्हतं कपडे घ्यायला. मला कसं तरी लागू राहिलं संध्याताई. बोलवा ना तुमच्या भावाला बोलवा, नाही तर मग आईले तरी बोलवा. बरं मी दादाला बोलावतो. दादा. अरे पाहुणे, जवाई तुम्ही आले का? हो, राणीताईले पाहिले आलो. कालच निघणार होतो. आईनं मी निघूनच राहिलो होतो. गाडी काढली होती पण ऑफिस मधला फोन आला होता. ते हेड लोकांसोबत मीटिंग होती, त्याची व्हिजिट होती, तर जावं लागलं मग वेळेवर. तर मग आज सुट्टी घेतली ना आज आलो. आई आहे ना, ते राणीताईची आई दिसली खाली, आणि तुमची आई पण आहे मामीची. आणि आई तिथंच थांबली आहे, मग खाली आहे त्या येऊन राहिल्या वरतं. बोलतच उभ्या आहे त्या तिथं. हो तेच म्हणून राहिलो होतो मी. संध्याकाळी किती वेळच्या आंघोळ करायला गेल्या, तर ह्यामध्ये आल्या नाही. म्हटलं मला थोडंसं काम होतं, ते मेडिकल आणतो म्हटलं. तिच्याजवळ कोणीच नाही राणीजवळ. आता श्वेता गेली अंदर, तिले पेपर द्यायला जायचं आहे ना, तिला उशीर होईल ना संध्याकाळी श्वेताली. दादा घेऊन ये ना, मेडिकल घेऊन ये ना. जा ना, मी आहो ना, मी जातो ना अंदर. आहे ना श्वेता गेली. श्वेताला टाईम आहे, तिला सोडून देतो मी. आपल्या कॉलेजमध्ये पेपर आहे तिचावाला, तर मी येतो ना वापस. तर आईची वाट पाहून राहिलो मी. आईनं तिची माय राहीन म्हणजे मग कसं बरं होऊन जाते, म्हणून थांबला मी. श्वेताला नेऊन द्यायचं आहे ना पेपरली. दादा तू वहिनी थोडं थांब, तू काही नेऊन नको. हे वाले आले आहे ना आता. केवलजी नेऊन द्या. केवलजी तुम्ही नेऊन देता का जी? ताईला नेऊन देता का तुम्ही पेपरले? ते सांगते तुम्हाला कॉलेज कुठं आहे काय आहे. तर दादाला इथं पाहिजे का नाही, ते मग डॉक्टर बोलावते का नाही 10 वेळा. म्हणून म्हटलं नेऊन देता का थोडंसं? नेऊन द्यायला काही प्रॉब्लेम नाही, मला नेऊन देतो ना. तसं मला इकडलं काही माहित नाही म्हणा, पण त्या श्वेताताई सांगन ना, नेऊन देतो ना. आहे ना, गाडी आणली मी ना, गाडीनं चालू आम्ही दोघंही मायले का. नेऊन देतो ना, ठीक आहे ना, चालू ना. काही तर देतो बाई संध्या, राहू दे ना, नेऊन देतो ना मी संध्याले. आता ते जवाई आले आणि लगेच त्याच्या कामावर तिकडे चालले गेले आपले ते श्याम जवाई. तर म्हणे नेऊन देजा म्हणे थोडंसं. आता याटो फाटो इथून भेटायला वेळ लागते, तिला होईल पेपरला उशीर, म्हणून म्हटलं मीच नेऊन देतो. राहू दे, त्याला काही त्रास देतो. हो जी, तुम्हाला त्रास आहे? नाही, त्याच्यात कायचा त्रास आहे? त्रास गिरस काही नाही. तुम्ही असे कोण बोलून राहिले सागर भाऊ? असे कोण बोलून राहिले? मी आता घरचाच माणूस झालो ना आता. एवढं काय आहे त्याच्या त्रासचं? काही गोष्ट नाही. नेऊन देतो पेपरले ताईले, मी श्वेता ताईले नेऊन देतो. दादा त्यानं सुट्टीच घेतली आहे आज. नेऊन देऊ दे ताईले, नेऊन देते आणि घरी येणार आहे ते. माझ्या सासूले यायला घरी नेतो ना. इथून चांगलं वाटन का, तर त्याला घरी नेतो. हो नाही, एवढ्या दुरून आले ते, घरी तर नाही असला पण त्याला घरी नाही नेशील तर काय करशील मग? घरी ने. एक काम कर, श्वेताले सोबत घेऊन जा. तू जा त्याच्यासोबत. टेबल सीट काही नाही होत गाडीवर. तिला सोडून दे कॉलेजमध्ये. कॉलेज तेवढंच आहे इथून आपल्या याच्यापासून, दवाखान्यापासून. तिला तिथं सोडून दे आणि तुम्ही दोघं चालले जा मग घरी. आणि आईले ना आपल्या याच्या जवळच्या आईले दोघांनी ऑटोत बसून देतो मी. आणि राणीची आईने मी थांबतो. संध्याकाळी सुट्टीच होणार आहे. संध्याकाळी सुट्टीच्या वेळेस आईले पाठवून देतो मग तू. संध्या तसं बी एवढ्या जणांचं काही काम नाही आहे तसा. काय करतो एवढे जण, जे व्हायचं ते झालंच आहे आता. काय करतो, राहून आईले चालली जाय म्हणा. ते राणीची आई ना, मी राहतो सोबत. आणि तसं करतो मग. पण यायला भेटायचं आहे ना, यायला पाहायचं आहे ना. राणी वहिनीले 2 शब्द बोलू दे राणी वहिनी सोबत. तुला ना भेटणार जवाई. आणि आई कुठे गेली तुमची? वाली आई याचीच आहे का? हो ते खाली बोलत आहे का नाही, तिघे जणी बोलत आहे त्यावाल्या खाली. दादा वहिनी आवाज देऊन राहिली तुले. हो जातो ना. काऊन काय झालं? नाही त्याचं पोट दुखून राहिलं. त्याला म्हटलं मला सांगा, मी डॉक्टरला बोलावतो. तर त्या मला सांगूनच नाही राहिल्या. म्हणून म्हटलं तुला सांगन तर तू जाय बा.
त्याच तुलेच बोलावं म्हणते. या आता तू माझ्या आईले बोलवा म्हणते, नाही तर मग तुले बोलव म्हणते, दादाले बोलवा म्हणते. तुमच्या तर जाय बरं काय म्हणते काय नाही, तर पोट दुखून राहिलं वाटते त्याचं. मी काय म्हटलं, ह्या जवळची आई आली भेटाले तर त्याचं भेटणं झालं म्हणजे तू याच्यासोबत पेपर द्यायला चालली जाई, नेऊन देऊन राहिली जवळ. काय महिना पेपर लिहा अजून तुला 1 घंटा. टाईम आहे ना, टाईम आहे. भेटणं गिटणं होते यायचं वाला. कुठं गेले आवाल्या? राणी वहिनीची आई नाही दिसत, आपली आई नाही दिसत. कुठं आहे या? आली आहे त्या. चल मी तिला पाहतो राणीला काय म्हणते तर. ती काय करून राहिली आई? वर गिर यायची तर पटकन. आणि हे राणी वहिनीची आई तिकडं चटकली, आपली आई तिकडं चटकली. तुझी सासू आली खरं ना? हे जवाई दिसून राहिली ना. अली चबरी आहे तू, चबऱ्या बनायची. इथं माझ्या नवरा उभा आहे त्याच्या समोर तू याय सासू आली काय म्हणून राहिली अजून. त्याला कसं वाटत? मग ते सासूले सासू नाही म्हणत काय म्हणू मी? हा? आणि ते नवऱ्याला कोणतं काय वाटणार आहे वाईट? मी काय शिव दिले बापा तुझ्या सासूले? काही नाही आव्हानाचे. मामीजी म्हणायचं अजून हे लहान समजतं का मध्ये माझं लग्न होऊन राहिलं ना. चांगली तर बोल माझ्या घरच्या सोबत. अहो वा, त्या सासूले सासू म्हणलं तेवढा राग आला तिथे पाय ना. हा मध्ये म्हणते सासू म्हणतं, मग काय म्हणू? आतापासून त्या सासूचं एवढं हित लाजून तर जाती आहे लग्न होऊन. जास्तच नको करू तू. चल पेपरले सोडून द्यायचं आहे तुला. यायला भेटायला जाऊ दे, मग पेपरले सोडून देतो तुला. भादर तोंडी रयपटी तर ती हा मोठी येते यापेक्षा शाईने लग्न होऊन राहिली म्हणून काय डोक्यावर नको बस मायावल्या. भाद्री वाहनाची मध्ये भाद्री तोंडाची म्हणते. पण ह्या काय गुणगुण करून राहिले दोघेचे दोघे. हा एकमेकी करून मारलं गौरव पाहून राहिल्या. नंदाबाई तुम्ही आल्या का? राणीला पाहिले आल्या का? हो बाई, बरं नाही लागून राहिलं होतं ऐकलं तर कालच येऊन राहिलं होतं बिचारे. पण त्या पोट्ट्याचं काहीतरी होतं म्हणते, ते विजिट तर काल राहून गेलं म्हणून आज आलो बाई. कशी आहे पोरगी गिरगी हो? बरी आहे का हो बाप्पा? कसं झालं आणि कसं नाही तो हे व भरलं बेकार झालं व अंता. आता काय करता, तिच्या मांग मोठं लागलं बाई. माया पोरीच्या मांग लागाले. कायच चालू आहे ना कायच नाही, तिचं धडच नाही रातची काहीच. कोण विचार केला होता असं होईनच बा म्हणून. किती खुश होतो बाई आम्ही बी. तिचा बापही बोले नाही पण किती खुश होता ना आजा बनून बा म्हणून. मी किती खुश होती. दुसऱ्याचे लेकरं पाहू मला असं वाटते बाई माय आता पोरीले होते बाई. म्हटलं आता पोराचं लग्न व्हायला तर वेळच आहे. तर आता माय पोरीले होते बाई म्हणलं पटकन. चांगलं 5वा महिना चालू होता जी, तिले झालाय होता जी खतम. असा काय विचार केला होता. आता जाऊ दे, आता जे झालं ते झालं. पोट्टी लढतच राहते निसती. तिले लढू नको म्हटलं, अजून असर होऊन जाईन तब्येतीवर. आता तिले बेकार वाटत असेल ना आता. वा बापा, काऊन नाही बेकार वाटत असन तिले? माय होईना शेवटी. आता 3ऱ्या महिन्यापासूनच लेकराची हालचाल थोडंसं पोटात जाणवते बाई. आता तिले 5वा महिना झालता म्हणते आणि 6वा लागला होता म्हणते. तर मग तिले काही वाटत नसन का? वाटाले की माय होईना बाई ते शेवटी. लढण नाही तर काय काय करून मग ते. राणी तर लढते जी. माझ्या पोराची तब्येत खराब झाली होती जेवणपासून. त्या राणीला राहिलं ते तर एवढं खुश होतं का नाही, काही विचारू नका. बाप बनते ह्या खुशीत. त्याला एवढी खुशी झाली होती का काय सांगू, काही विचारू नका. आज बरं आहे ते. काल तर बस त्याला टेन्शन एवढं आलं होतं का नाही तुम्हाला सांगतो येईन बाई. काही विचारू नका. ते धडधडच करे. तो रात्री जेवला नाही, काही नाही. काय करावं, समजाव केलं त्याला त्याच्या बापानं आम्ही. तेव्हा कुठं आज ते दवाखान्यात आलं. काय करता मग? पोटोशी बायको घरी ठेवली. ह्या माणसानं ह्या जवायानं एवढी कदर असती तर कायले असं झालं असतं माझ्या पोरीचं व्हाले. आता काय बोलू ह्या लोकायले. नाही बोलणार ये नस ना मायावाला दिवस. आता हे दवाखान्यात आहे म्हणून इथं बोलता येत नाही. काढतोच यायची थांबणं. फक्त पोरीले घरी नेऊ दे मले. त्या पोरीची तब्येत पाणी चांगली झाल्यावर यायची काढतो मी. आता यायले सोडतो का मी अशीच? म्हणलं का आणता तू ना मले? नाही जी नंदाबाई, चला वरत जाऊ. चला ना, तुम्हाला भेटायचं आहे करा ना. चला. सकाळपासूनचे तिचे बाबा गिबा येऊन गेले. राहुल येऊन गेला. आता जास्त आता तिले घरी संध्याकाळी नेणार आहे आम्ही. तिकडंच घेऊन जातो. हिची माहिती तिकडं नेतो म्हणते राणीले. जाऊ दे बाप्पा, मी त्या पोट्ट्याला म्हणतो नेत असं तिची माहिती नेऊ दे. अगाऊ इकडं कशानं काही झालं गेलं म्हणजे ना आपल्यालाच बोल राहिले. जाऊ दे, तिचे माय करा नाही बी. इथं आता लग्न राहील तर लग्नाच्या याच्यातच आता हे करावं लागेल. तिच्याकडे लक्ष कोण द्यान. जाऊ दे, मायच्या घरी जाते तर. चला ना मग वरतं. इथं उभं राहण्यापेक्षा चला ना वरतं. पोरीची तब्येतही पाहून घेतो. बरं नाही वाटेची म्हणून आलो. आता पोरगई म्हणे चाल म्हणे आई, तर चाल बा म्हटलं. हो चाला ना. रडतच राहते ते पोट्टी. थोडंसं सांगा बरं तिले समजावून. माय माताना तर ऐकूनच नाही राहिली. तुम्ही सांगा बरं नंदाबाई, थोडंसं 2 शब्द तिले समजावून. वहिनीविषयी लय बेकार वाटून राहिलो संध्या. असं व्हायला नाही पाहिजे नव्हतं. त्या भावाचा चेहरा सगळा उतरून गेला आणि त्या वहिनीचा चेहरा उतरून गेला. नाही त्या राणीताईचं असं व्हायला नाही पाहिजे नव्हतं. पण आहे का नाही? आता काय करता झालं तर मग आता तुम्ही सांगा बरं. त्याने त्याच्या हातानं केलं सर्व काही कराले. त्याला किती समजावे, आई समजावे, दादा समजावे. आणि घरी डॉक्टरीन आली होती ती नाही लय समजावून सांगितलं होतं. ऐकतच नाही त्या.
ऐकाले कोण काय करणार आहे मग समजावूनच सांगू शकतो ना आपण. जबरदस्ती कोणी करणार आहे का? त्याच्या तोंडात गोड्या टाकून देणार आहे का? गोडेच घे नाही, त्या गोडेच घे नाही. त्याची आई माहिती आहे का तुम्हाला? केवलजी पुटपुट 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 तोंडातल्या तोंडात बोलते, पण मी ना ऐकलं. आईले बोलन तर दादाले बोलन, अशी मनातल्या मनात तोंडातल्या तोंडातच बोलते. मला 2-3 शब्द ऐकू आलते. आपल्या स्वतःच्या पोरीची गलती नाही दिसत काही. ती पण सगळेजण आम्ही नाही का कामं हे ते त्याच्यावर काहीच पाय नाही जी. आई तर किती करून घे. मी कॉलेजमध्ये जाऊ तिकडून आल्यावर मी करून गेल. त्याला कामाचंच लय हे होतं म्हणून आम्ही का नाही जास्त त्याच्या भरशावर पाय होच नाही. पण गोड्या तर घ्या लागत होत्या का नाही? त्यानं गोड्या घे नाही. आई सांगे ना कचऱ्यात गोड्या दिशे म्हणते आईले. आता रोज कचरा टाके नाही तर गोड्या कचऱ्यात दिशे, पण आईले काही तेवढं समजलं नाही, तेवढं लक्ष दिलं नाही आईनं. त्याच्यात तर गोड्या घ्या लागते हो संध्या. कचऱ्यात गोड्या टाकल्या म्हणून घेऊन तर नसं गोड्या नसून घेत तर. आई म्हणत होती गोड्याचं काही एवढं हे नाही आहे म्हणे. काय म्हणे बिना गोड्यानं लेकरं पैदा केलेच नाही का म्हणे आम्ही म्हणे. आता तुमच्या वेळेस आले बाप्पा म्हणे गोड्या. तसं गिसं काही नाही म्हणे. मला नाही वाटत म्हणे गोड्यानं असं म्हणून. काय सांगावं आता? तू यायची ही गोष्ट बरोबर आहे म्हणा. गोड्यानं गिड्यानं नसन काही. गोड्या फेकल्या म्हणून घे तसं गिसं काही नसं. चल ना घरात. माई येईन तुमच्या येईन ना अजून. याटो बिटो येईन ना इथं दिसून आपण. चला घरात बाबा गी बासनच. गाडी इकडे लावून द्या. एवढ्या चौडा आली तू मायावाले. गाडी आली ती तुमच्या जवळ. तुम्हीच मागं फिरले असे. अहो पण तू दूर किती बसून राहिली मायावाल्या. एवढ्या दूर बसत असते का लग्न होणार आहे ना आता आपलं. मांग मांग सरकते. हो ब्रेकही नसला तरी तिथं मार जोरात जोरात ब्रेक दाबता तुम्ही. काही गरज आहे का ब्रेक दाबायची? दाब आले. मजाक घेऊन राहिलो होतो मी. मजाक घ्याले. तू किती मांग सरकून राहिली जसं काही मी दुसरा कोणी होय. लग्न जुडलं आहे ना बिचारे आपलं. आता लग्न होईल ना आता पुढल्या महिन्यात. एवढं दूर राहा लागते का? नाही बा मला भेव लागते. भेव लागाले म्हणून ते दूरच बरं. भेव लागते? आणि लग्नानंतर कशी करशील मग अशीच करशील का? भेव लागते. जा बरं तुम्ही उतरा बरं. उतरू द्या मध्ये बिनू. तुम्ही उतरा. चला अंदर. बाबा गी बापा खिडकीतून चला बरं. शा बहीणची लाजाडू बायको. लयच लाजाडू बायको भेटली बा मध्ये. उतर खाली. लावू दे तिकडं गाडी. उतरली. तर म्हणल्याबरोबर उतरली. लयच आज्ञाकारी बायको भेटली बा मध्ये. गाडी कुठे लावू? इकडे लावा ना बाबाच्या गाडी जवळ. बरं ते आजचं काहीतरी बनवून चाल बा आता. म्हणजे भूक लागली सकाळीच निघालो तिकडून. हो ना. या तसे अंधार अंधार येत नाही काही नाही. येतच म्हणते. आईली येऊ द्या. करतो ना तुम्ही जे म्हणलं ते. येते मला सारच. येते आहे ना सारच.